नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करा. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार करा. आपल्या मुलाबरोबरचे आपले नातेसंबंध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी दूध, दही, कापूर आणि पांढरे फूल दान करा. वृषभ राशी, मुलांकडून गोड बातमी समजल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही, हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपला वेळ खराब कराल. शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा. सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. उपाय: खिरणीची मुळे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या जवळ ठेवल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल. मिथुन राशी, आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढा आणि मित्रमंडळी समवेत आनंदी वेळ व्यतीत करा. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल. संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवून देईल. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकात अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. उपाय: आपल्या प्रियकरला भेटीच्या स्वरूपात काळे पांढरे कपडे भेट करून प्रेम जीवन सुरळीत करा. कर्क राशी, आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे.
तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे तुमचा दिवस सुंदर जाईल. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुखकर होईल. यश आणि आनंद मिळवण्यासाठी हा काळ चांगला आहे. म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियांचे आभार माना. उपाय: आपल्या घरात लोहाचा कचरा संग्रह करू नका आणि आपल्या व्यावसायिक जीवनात सकारात्मकता आणा. सिंह राशी, जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. सातत्याने विविध गोष्टीवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे कठीण पडेल. आरोग्य एकदम चोख असेल. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागेल. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. तुमच्या जोडीदारासमवेत तुम्ही आनंदी वेळ व्यतीत कराल. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या. कन्या राशी, मनाला रिझविण्यासाठी मनोरंजनासाठी चांगला दिवस. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारावर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीच्या घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. वाहन चालवताना विशेष करून वळणावर काळजी घ्या. दुसऱ्यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकतो. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुमच्या कुटुंबातील सदस्याप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वादावादी आणि टीका संभवते. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अति भावुक बोलू नका. उपाय: निरोगी राहण्यासाठी गुरुवारी तेलाचा वापर टाळा. तूळ राशी, मेहनत आणि सहनशीलता याद्वारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. तुमची संवाद कौशल्य प्रभावी ठरू शकतील. आज तुमचा जोडीदार तुम्हाला जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो, हे ओळखा. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकले
तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आता गरज नसलेल्या वस्तूवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ कराल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. उपाय: भगवान शंकराला धोत्र्याचे बीज अर्पण केल्याने उत्कृष्ट शरीर आणि स्वास्थ्य मनाची प्राप्ती होईल. वृश्चिक राशी. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तर तुम्ही फायद्यात राहाल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. आपल्या मुलांसाठी ते त्रासदायक ठरू शकते. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करा आणि चांगल्या स्वास्थ्य मनाची प्राप्ती करा. धनुराशी. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला हे आज कळेल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच तुमच्या जोडीदारासमवेत आनंदी वेळ व्यतीत कराल. रक्तदाबाचे रुग्ण रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवसापासून याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. उपाय: हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. मकर राशी. तुमची गुणवत्ता दाखविण्याची संधी आज तुम्हाला मिळेल. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात याची जाणीव आज तुम्हाला होईल. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते. त्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. स्वतःचे लाड पुरविण्यात, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा.
उपाय: कौटुंबिक जीवन सुखकर चालण्यासाठी घरात फळे येणाऱ्या वनस्पती ठेवा. कुंभ राशी: तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिला तर खूप मोठा बदल घडू शकतो. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आजच्या दिवशी लक्षात ठेवा, याची अनुभूती तुम्हाला येईल. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्यात मानसिक ताकद वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. उपाय: कच्ची हळद, केशर, पिवळे चंदन. प्राथमिकतेनुसार पिवळे चणे वापरल्यास आरोग्य चांगले राहील. मीन राशी: कार्यक्षेत्रात तुमचा प्रतिद्वंद्वी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो. म्हणून आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करत आहे, त्यांना जाणवून द्या. त्यांच्याबरोबर चांगला वेळ व्यतीत करा. मतभेदामुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. उपाय: आपल्या प्रेमीला भेटायला जाण्याच्या आधी आणि आपल्या प्रेमाच्या बंधनाला वाढवण्यासाठी डोक्यावर केशर लावा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.